या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोलापूर येथील रहिवासी जीएसटी सल्लागार वकील साजिद अहमद शेख वय 46 यांस बोगस कंपन्यांची खरेदी विक्रीची बिले सादर करून त्याद्वारे सुमारे 44 कोटी रुपयांची वस्तू व सेवा विक्री कर फसवणूक केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात कोल्हापूर येथील न्यायदंडाधिकारी कोर्टाने जामीन मंजूर केला। यात जीएसटी कार्यालयाचा आरोप असा आहे की सोलापूर येथील जीएसटी सल्लागार वकील साजिद अहमद शेख याने 30 बनावट कंपन्या सुरू केल्या। आरोपी हा प्रत्यक्षात वस्तूंची विक्री न करताच बनावट बिलांच्या आधारे कर चोरी केल्याचा संशय होता। त्यावरून केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने अटकेपूर्वी आरोपीच्या सोलापुरातील कार्यालयावर छापा टाकला। त्याच दिवशी त्याच्या 12 कंपन्यांची चौकशी केली। त्यात सुमारे 44 कोटी पर्यंत कर चोरी केल्याचे जीएसटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले। इतर 18 कंपन्यांसह कर चोरीची रक्कम 44 कोटींच्या घरात वाढण्याच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे। सदर आरोपीने शासनाची गेल्या 4 वर्षांपासून कर चोरी करून फसवणूक केल्याप्रकरणी 22 मे 2025 रोजी अटक करण्यात आली होती। त्यानंतर सदर आरोपीची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। सदर कामी आरोपीने कोल्हापूर येथील न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला। जामीन अर्जाची सुनावणी झाली त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला। सदर आरोपी विरुद्ध वेळेत आरोपपत्र दाखल झालेले नाही, त्यामुळे आरोपी जामिनास पात्र आहे। आरोपी वकील असून कार्यवाही कामी संपूर्ण सहकार्य करत आहे, त्यामुळे आरोपीस जामिनावर सोडावे। आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस पासपोर्ट जमा करण्याच्या, तपास कामी सहकार्य करण्याचा, परदेशात न जाण्याच्या तसेच 10 कोटी रक्कम कोर्टात जमा करण्याच्या अटी शर्थींवर जामीन मंजूर केला। या कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट सचिन शिंदे कोल्हापूर यांनी, तर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट शेखर टोणपे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।